नमस्कार. पूर्णाई किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आता बघा उपवास म्हटला म्हणजे साबुदाण्याची खिचडी ही आलीच. पण बऱ्याचदा कसं होतं, आपण उपवास आपला लक्षात राहत नाही, म्हणजे आज उपवास आहे असं किंवा उद्या उपवास आहे असं, मग ऐन वेळेला आपण साबुदाणा भिजवायला विसरतो. आणि उपवास म्हटला म्हणजे साबुदाणा प्रत्येकाला आवडतो. मग साबुदाणा भिजवला नाही तर काय करायचं? तर साबुदाणा न भिजवता देखील तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवू शकतात. तर तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर त्यासाठी बघा मी काय केलं आहे, 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर तो साबुदाणा आपल्याला निवडून घ्यायचा. मी गाळून घेतला आहे, म्हणजे त्यातले जे बारीक कण असतात ते निघून जातील, आणि निवडून घ्यायचा. त्यानंतर याला आपल्याला आता स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये जो पांढरा स्टार्च असतो तो निघून जायला हवा. तर ते मी आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ आधी धुवून घेणार आहे. तर इथे बघा साबुदाणा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. संपूर्ण पाणी आपल्याला यातलं काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर बघा आता त्यासाठी बघा मी काय केलं आहे, एक चाळणी घेतलेली आहे, त्याला संपूर्ण मी इथे तेल लावून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला गॅसवर याला तापवायला ठेवायचं आहे. तर गॅसवर ठेवायच्या आधी आपल्याला बघा हा साबुदाणा जो आहे तर तो यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे. आपल्याला साबुदाणा आपल्याला हा आता वाफवून घ्यायचा आहे. इथे मी आता हे टाकून घेणार आहे. तर इथे बघा साबुदाणा मी टाकून घेतलेला आहे. आता इकडे बघा मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये मी चिंचेचं छोटा तुकडा टाकलेला आहे, म्हणजे कढई काळी पडणार नाही, किंवा तुम्ही लिंबू टाकू शकतात. आता आपल्याला ही जी चाळणी आहे तर ती ठेवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून याला आपल्याला 5 ते 6 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी आता झाकण ठेवून हे वाफवून घेणार आहे. तर हे बघा आता 5 मिनिट झालेले आहेत. आता आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि मग तर इथे बघा आता आपण एखाद्या चम्मचच्या साहाय्याने बघायचं आहे. मध्ये एकदा मी हलवून घेतलेलं होतं, ते दाखवायचं विसरले, आणि बघू शकतात तुम्ही. एक तुम्हाला मी दाखवते. हे बघा नरम झालेला आहे साबुदाणा, भिजवायची अजिबात गरज नसते. आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून याला थंड करायचं आहे. तर गॅसवरून काढल्यानंतर त्याला मी आधी असं हलवून घेतलेलं आहे संपूर्ण. आता तुम्हाला तो गोडा दिसत असेल, पण थंड झाल्यानंतर व्यवस्थित होतो. तर आता पूर्णपणे थंड करणार आहे, तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य तयार करूयात. आता बघा कढईमध्ये मी 1 चमचा तेल तापून घेतलं आहे. त्यामध्ये मी आता हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे आणि छान अशा आपल्याला या परतून घ्यायच्या आहेत. आणि आता बघा तुम्ही यामध्ये जर का जिरं खात असाल तर जिरं देखील टाकू शकतात, पण मी म्हणजे आमच्याकडे जिरं वगैरे खात नाहीत, त्यामुळे मी टाकलेलं नाही. आता मिरची छान मी अशी थोडी परतून घेणार आहे, कारण की ही मिरची तेलात छान तळून म्हणू शकतात किंवा भाजून म्हणू शकतात, झाली की छान चव लागते. तर आता हे झालेले आहे. यामध्ये आता मी काय करणार आहे, 1 बटाटा घेतलेला आहे, त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला बघा तुम्हाला बघा आवाज देखील येत असेल तेलामध्ये टाकल्यामुळे. तर आता हे छान असं मिक्स करून आपल्याला 2 मिनिट हे बटाटे वाफवून घ्यायचे आहेत. यामध्ये पाणी टाकायची गरज नाही. आता मी हे वाफवून घेणार आहे. तर इथे बघा आता 2 मिनिट मी हे वाफवून घेतलेले आहेत. अर्धवट आपल्याला ते वाफवायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे वाफवलेला. तर इथे बघा आता हा साबुदाणा टाकायचा आहे. आता तुम्हाला हा गोडा दिसत असेल, पण नंतर छान होतो, मऊसूत होतो हा. आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी अजून कूट टाकलेलं नाही. हे मिक्स करून घेणार आहे. हे बघा छान मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्यांचं कूट टाकायचं आहे. तर इथे मी कच्च्या शेंगदाण्यांचं कूट टाकणार आहे. तर 1 वाटी साबुदाणा घेतला होता, तर अर्धी वाटी मी कूट घेतला आहे, कच्च्या शेंगदाण्यांचं आहे. तुम्ही भाजलेलं घेऊ शकतात. हे अलगद आधी मिक्स करायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे.
आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे। आता बघा हे छान मिक्स झालेलं आहे। झाकण ठेवून आपण याला 2 ते 3 मिनिटं आधी वाफवून घेऊयात, मग नंतर बघूयात। आता थोड्या वेळानंतर आपण बघूयात आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे की नाही। तर तुम्ही बघू शकतात किती मोकळी ही खिचडी आपली तयार झालेली आहे। साबुदाणा न भिजवता देखील तुम्ही अशी खिचडी बनवू शकतात। फक्त फरक एवढा राहील की जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही हे बनवू शकत नाही। अगदी थोडा म्हणजे 1 वाटी साबुदाणा असेल तर तुम्ही बनवू शकता। तर हा आपला तयार आहे खिचडी। तर आता एका बाउलमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते। तर हे बघा, साबुदाणा न भिजवता देखील आपण किती छान अशी ही साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे। तुम्ही देखील नक्की बनवून बघा, कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला नक्की एकदा भेट द्या। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये।